तिकडे 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 बघ. अरे खाली तिकडे नीट कर. तुम्ही करा. हा नीट करते. तुम्ही करा व्यवस्थित करा. तो लोट ठेव. हा? हा इकडे 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 हा, इथे कुठे? ठेव इथे? इथे ठेव. आणि हा कुठे ठेवू? दे इकडे 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 दे. अरे काय लवकर लवकर कर. हा. ती गादी टाक ना तिकडे टाक. हा टाकतो ना हा टाक. अगं लवकर ये ग. ते कधी पण येतील बर का. आले आले आले. हा. बनता ताई लवकर ये. काय हो? कशी दिसते बरी दिसते का? अरे बाप भारी दिसते ना तू. तुला कुठली पण साडी नेसली ना तर तू एकदम भारी दिसते गड्या. एकदम खरं बोलले दाजी तुम्ही. माझ्या ताईची जी चॉईस आहे ना ती फक्त साडीपुरतीच मस्त आहे. म्हणजे रे म्हणजे अरे तू मेवना आहे नेमन राहा ना. नाही, काय नाही. बोललो को ना मेवना आहे म्हणून. आता येतील ना ते. हा, सगळं रेडी वा. हा. हा आणि ए हेम्या हा. वचे वचे करू नको बरं का त्यांच्या समोर. महान गायक आहेत ते. हा ते आपल्या घरी विनामूल्य कार्यक्रम करायला येतात बरं का. हा. मी काय केलं मी काय चावतो का लोकांले. शांत राह. हे सांग तुझ्या भावाला सांग. हा तू बरं. हा आले वाटतं आले अरे वा. अरे या ना नमस्कार नमस्कार श्याम सुंदर जी, नमस्कार नमस्कार या. नमस्कार, नमस्कार नमस्कार सर नमस्कार भाऊ नमस्कार. अरे वा. ओ काय करताय? ऐका हो, माझं तबला आहे त्यात. हा? तबला आहे त्यात माझा. काय करताय? तबलाय. हो अरे मला वाटलं पाहुण्यांची बॅग आहे मी बेडरूम मध्ये नेत होतो डायरेक्ट. तबला आहे. तबला आहे का? राहू दे तिथे. राहू द्या ओंकार या ना बसा ना बस. या अरे वा बैठकीची पण व्यवस्था केलेली आहे, सोय केलेली आहे. छान छान. बसा वा, वा, वा. या आमच्या छोट्याशा झोपडीत तुमच्या गैरस्वागत आहे बुवा. नाही मला खरंच सर विश्वासच बसत नाही की म्हणजे माझ्यासारख्या गरीबाच्या घरी तुम्ही कार्यक्रम करायला आले. एवढे मोठे महान गायक ते पण विनामूल्य म्हणजे. श्यामजी मी पण एक गरीबच होतो की नाही आधी. मी पण झोपडीतनंच आलेलो आहे. हा शेवटी मला जी आज ही प्रसिद्धी मिळालेली आहे, यश मिळालेलं आहे, ते तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच तर मिळालेलं आहे. नाही आणि तुमच्यासारख्या प्रेक्षकांना एक मानवंदना म्हणून मी एका सामान्य प्रेक्षकाच्या दर महिन्याला घरी जातो आणि विनामूल्य कार्यक्रम करतो. एक परतफेड म्हणून ऋण जे आहे तुमचं. क्या बात आहे. धन्य झालो. ओळख करून देतो. हा. हे माझे मेवणे आहेत हेमंत पाटील जळगावचे आहेत ते. नमस्कार. हेम्या त्यांचे आसन आहे ते. त्यांचे आसन आहेत. उठ सॉरी बरं का. नमस्कार सर. नमस्कार. सर नमस्कार. या जळगावला. खूप मोठे गायक आहेत ते. थोडस नीट वागावं. जरा उत्साही येतो. अच्छा हरकत. तुम्ही यावं मग जळगावला. हेम्या बस खाली शांत राह थोडस. चहा आणला. अरे या हो हळूहळू पाळाल सगळं. ही माझी बायको आहे भैरवी का? वा 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 वा. रागाचं नाव आहे भैरवी. सगळे सूर कोमल बरं का भैरवी मध्ये. वा वा. हा आमची ओळख करून द्यायची राहिलेली आहे. माझे तबज्जी तबला नवाज निखिलजी बने माझ्या साथीला असतात दरवेळी. अच्छा वा. अरे बापरे हे ते का? आत्ता का बया कुठं निघाली पंजाब मेल गचके खात खट. म्हणजे म्हणजे मी चौफुल्याला जातो ना तिथे सेम यांच्यासारखं जे कॅरेक्टर असतं सेम दिसतंय. हेम्या पाय काढतो पाय. नाच गाण्याची आवड आहे माझ्या भावाला. श्यामसुंदरजी ह्यांच्या समोर आज आपण कार्यक्रम करायचा आहे. ओंकारजी दर्दी रसिक पण आहेत. मग बोलवा त्यांना. आमच्या बिल्डिंग मधलेच आहेत. बाजूलाच आहेत ते. येऊ द्या. बेटकर मांडवकर ओंकारजी आलेले लवकर या. आलेत ओंकारजी. किती वेळ लावता तुम्ही पण. या बसा हे मग तिकडे या तुम्ही इकडे बसा. बसा. मांडवकर इथं बसा तुम्ही. नमस्कार. ओंकारजी हे आहेत ना आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहतात. बेटकर आहेत. नमस्कार. आदाब. आणि हे मांडवकर. काय भाई? मांडवकर खूप मोठे गायक आहेत ते. नमस्कार भाई. हरकत नाही. आपण तबलनवाजजी आपण तबला लावून घेऊया. हो. म्हणजे कसं नंतर आपल्याला गाण्याला सुरू करता येईल. दादा घरून लावून नाही आणलात? तुम्ही काय काम करता? कंडक्टर आहे. मग घरातून ओरडत जाता तिकीट करत. बस मध्ये जाऊन तिकीट काढता ना.
निखिलजी बनेजी बनेजी निखिलजी त्यांच्या निखिल- वतीने मी माफी माग हरकत नाही निखिलजी शांत राहा. सबुरीने घ्या, प्रेक्षकांची एक उत्कंठा असते. मला थोडं गरम पाणी अरे एक, उत्साही. लवंग आणि खडी साखर हवी हेम्या, होती. हेम्या. हे. लवंगाने खडी साखर हा. हा. ताई दोघेही छान. जरा अतिशहाणा आहे तो. एक सुरू करतो, बघू एक लागतोय का बघूया. मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा. मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा. होश आया भी तो कह दूंगा कि मुझे होश नहीं. धन्य झालो. वा 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 हे रसिका प्रेक्षक. क्या बात आहे. वा सुंदर सुंदर. मग ठेवून द्या ठेवून. नाही वा 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 मस्त आहे. मला रसिक श्रोते आवडलेले आहेत, 3 आहेत, छान आहेत, अप्रतिम. म्हणजे मी आता एक काम करतो, आता एक टप्पा गायनापासून सुरुवात करून मी ख्यालावर येतो आणि मग ठुमरी आणि मग तिकडनं भैरवीनी समाप्त करतो मी माझा प्रवास या कार्यक्रमाचा. चालणार आहे तसं तसं चालणार आहे. काय झालं पंडितजी, रफीजींनी सुरुवात करणे रफीजींनी संपवा. रफीजी? हो, टप्पा यांच्या डोक्यावरून जाईल. नाही पण दर्दी रसिक वाटतायत हे. मला असं वाटतंय रफीजी सुद्धा यांना कळतील की नाही शंका येते मला. काय ना, गोविंदाची गाणी ऐकणारी गँग वाटते ही. तुम्ही आहात म्हणून सांगतोय, रफीजींपासून सुरुवात करा. बरं 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 हरकत नाही. आपण रफीजींपासून सुरुवात करूया. रफी कोण? महमूद रफी. महमूद रफी नाही मित्र, महमूद रफी नाही, मोहम्मद रफी आहे ते. हा, रफी साहब वेगळे, महमूद साहब वेगळे असं आहे. मेहमूद कोण? महमूद अली तो बॉक्सर आहे ना, लाफा किंग. नाही 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 महमूद अली नाही, मोहम्मद अली. लाफा किंग वगैरे असं काही पदवी त्यांना प्राप्त नव्हती. चुकीचं बोलतंय श्यामसुंदरजी. मांडवकर गाण्याचा आस्वाद घ्या ना. हा हा नका ना. हा, आता आपण रफीजींच्या गाण्यापासून सुरुवात करूया. माझं सगळ्यात लाडकं गाणं आहे, आवडीचं गाणं आहे. शकील बदायुनी जी यांनी लिहिलेलं आहे ते गाणं. काय सांगता? म्हणजे वकील असून बी गाणं लिहिलं होतं त्या माणसाने. श्यामजी, कसं मी उत्तर द्यायचं ह्या वाक्याला मला सांगा. शकील असं नाव आहे, शकील जी मुळात, वकील असं नाही. प्लीज, मोठे गीतकार होते ते, असं नका त्यांना म्हणू. हेम्या तुला काही कळलं नाही ना, तरी पण तू तुझं थोबडं बंद ठेव. मी मान डोलवली ना, माझ्या मागे डोलव फक्त. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्लीज प्लीज. चौदवी का चांद हो. 14वी का चांद म्हणजे? हरकत नाही, विचारू द्या, प्रश्न विचारू द्या. कारण की कसे आपली महफिलच अशी आहे की गाण्याचा अर्थ जर कळला नाही तर गाण्याचा आस्वाद आपल्याला पूर्णपणे घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही विचारा, काही हरकत नाही आहे. तुम्हाला जे जे शब्द अडतील त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही विचारा. तेच विचारलं, 14वी का चांद म्हणजे? हा. वहिनी, ते चौधरीच्या खिडकीतनं दिसतो ना तो चांद. नाही 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 नाही, बेटकर चुकतंय तुमचं. नाही काय? काय कवीची जी आयटम आहे ना ती 14वीत आहे, सिम्बॉलिझम येते. काय बोलताय? 16 वरीच डोक्याचं अहो, बघा. गप्प करा त्यांना. हेम्या काय बोलताय तुम्ही? शांत. कवीची गर्लफ्रेंड 14वी आयटम? अहो, शकीलजींबद्दल बोलताय तुम्ही. असं काही नाहीये, कोणाची कोण आयटम नाहीये, काही गर्लफ्रेंड वगैरे नाहीये. 14वी का चांद म्हणजे चतुर्दशीचा चंद्र, म्हणजे पौर्णिमेचा जो आदला दिवस असतो तेव्हाचा जो चंद्र असतो तो, म्हणजे असं एक पूर्णत्व होणार आहे चंद्र, असा चंद्र. कवीची कल्पना बघा, कवी काय म्हणतो आहे की प्रेयसीला त्याच्या, की म्हणजे तुम्हाला काय म्हणतो आहे की तू नुकताच पूर्ण होणारा चंद्र आहेस का ग, असं आहे ते. कळलं का? हा, आलेलं आहे लक्षात. हा, पण शकीलनं सोपं लिहिलं असतं तर आम्हाला कळलं असतं ना. म्हणजे खरंय. एकदम असं एकदम वरच्या वर गेल्यामुळे ते वरनं थोडस. वर्गात होता तुमच्या शकील, नाही मित्र आहे तुमचा, नाही. मग शकील जी म्हणा तुम्ही त्यांना.
सोपं लिहिलं असतं म्हणजे काय कसं सोपं लिहिलं असतं? काय म्हणता येईल? पौर्णिमेच्या आधीच्या दिवशीच्या चांद हो, असं लिहिलं असतं का त्यांनी? नाही की नाही? चतुर्दशी का चांद हो, असं नाही. मीटरमध्येच बसत नाहीये की नाही? मीटरच नाहीये. हा तर त्यांच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी तसं लिहिलं असेल. अडचणी नाहीयेत बाळा मित्रा, अडचणी नाही म्हणत त्याला. ग्रामर असतंय, कवितेची रचना असते, यमक असतं. मोठमोठी गाणी दिली आहेत त्यांनी. प्यार किया तो डरना क्या, काही दीप जले काही दिल मधुमन मेरा, अशी मोठमोठी गाणी दिलेली आहेत. कोणाला दिली? कोणाला दिली नाही? दिली म्हणजे का गाणी केलेली आहेत, लिहिलेली आहेत, रचलेली आहेत. हा? आलंय लक्षात? हो आलं. हा हा तर आपण घेऊया. हा. चौदवी का चांद हो या आफताब हो. आफताब म्हणजे शिवदेसानी शिवदेसानी. बापाला जाऊन सांगा तुमच्या शिवदेसानी. का म्हणू श्यामसुंदरजी, गुरुदत्तजी, वहिदा रहमानजींना आफताब शिवदेसानी का बरं म्हणतील? आफताब शिवदेसानींचा जन्म तरी झाला होता का तेव्हा? नाही. आफताब म्हणजे काय तर सूर्य. सूर्य म्हणजे आफताब. काय म्हणतोय कवी? त्याच्याकडे लक्ष द्या. दोन विरुद्ध गोष्टी बोलतोय तो. तू काय बोलतोय बरं की तू बाबा चंद्र आहेस, नुकताच पूर्ण होणारा चंद्र आहेस की तू सूर्य आहेस? अच्छा. असं आहे गाणं. समजून घ्या, अर्थ लावा. असं प्रत्येक अर्थाचा शब्द असं सांगता नाही ना. समजून घ्या काय बरं बाबा असू शकतो. हा म्हणजे त्यांच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी तसं लिहिलं असेल. नाहीये त्यांच्या अडचणी. तुम्ही अडचण व्हाल आता मला गाण्यासाठी. असं काही नाहीये. थांबा जरा. उर्दू शब्द आहे आफताब. सूर्य कसं लिहिणार? मराठी शब्द कसं लिहिणार? तुम्हाला कळेल म्हणून की बाबा एक कोणतरी गृहस्थ आहेत त्यांना मराठीच कळतं, मी बाबा मराठीतच लिहितो, असं नाही ना होत. थांबा जरा. हा निखिलजी. चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदवी का चांद हो. होठों पे खेलती तबस्सुम की बिजलियां. तबस्सुम म्हणजे तबस्सुम म्हणजे अभिनेत्री होत्या खूप मोठ्या, गेल्या त्या आता. ए. फुल केले गुलशन गुलशन, मस्त कार्यक्रम होता त्यांचा. हेम्या तबस्सुम म्हणजे त्या कलाकार तबस्सुमजी नाही. तबस्सुम म्हणजे स्माईल. हा, हा. स्मित हास्य त्याला म्हणतात तबस्सुम. हा. तबस्सुम. हाँ. होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियां, सजदे तुम्हारी राह पे करती है कहकशां. काय कशा म्हणजे? यांना येत नाही. काय कशा म्हणजे? मला तर कळत नाही तुम्हाला असं हे व्हायला. वहिनी ते चौकशी आहे, चुकून काही कशा झालंय. आईचा घो चौकशा. साहेब आईचा घो चौकशा. ओंकारजी माफ करा मला हे मला असं बोलायचं नव्हतं. चौकशा का बरं लिहितील मला सांगा. शकीलजी चौकशा लिहितील. कोण आहेत ते? कोण आहेत? परळ बस स्टॉपवर बसले आहेत का ते चौकशा करायला? नाही की नाही? कहकशा उर्दू शब्द आहे. चौकशा कहकशा म्हणजे काय? आकाशगंगा. आकाश गंगेला तुम्ही चौकशांवर आणलं. काय म्हणतोय तो प्रेयसीला की बाबा तुझ्या समोर सजदे झुकते, आकाश गंगा अख्खी झुकते. चौकशा तुमच्या चौकशा. आईचा घो चौकशा तुमच्या. साहेब नका बोलू असं. साहेब नका बोलू. हेम्या आता बेटकर गाण्याचा आस्वाद घ्या प्लीज. मला काहीतरी अडचणी असतील ओंकारजी, त्यांच्या म्हणून. काही अडचण गप्पा बसा. कसल्या अडचणी आहेत? कुठल्या अडचणी आहेत? त्या सगळ्या जगातल्या अडचणी शकीलजींना आलेल्या आहेत म्हणून त्यांनी गाण्यात तसं लिहिलेलं आहे. घरी पाणी नव्हतं, गाण्यात आपण तसं लिहूया. काय कशा लिहूया? काय बोलताय तुम्ही? नाही कळलं. सॉरी. नका सॉरी असं. सॉरी. सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो ओंकारजी. शांत व्हा. नाही तसं नाही आहे. गाण्याचं एक हे आहे की बाबा हो. हा हा. होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियां,
सज दे तुम्हारी राह पे करती है कहकशा दुनिया हुस्न जिस्म का तुम अय्या! नका करू ती तुम्हाला डिस्टर्ब करते ना म्हणून तिला खुणवते बाकी काही नाही. असं नका करू पण मला दिसतंय ना तुम्ही त्या डिस्टर्ब नाही करत आहे पण मी तुमच्याकडे बघतोय मी डिस्टर्ब होतोय असं नका करू नका करू दाजी चावट थांबा जरा तुम्ही थांबा तुम्ही काही बोलू नका थांबा दुनिया हुस्नो जिस्म का तुम ही शबाब हो चौदवी का चांद हो. चौथवी का चांद म्हणजे अहो सांगितलं ना मग अशी विसरले मी. असं सतत तुम्ही विसरत राहिलात तर कसं गाणं पूर्ण होणार आहे मला सांगा. असं नाही गाणं पूर्ण होणार नाही. भैरवी नाव आहे तुमचं नावाला तरी जगा. निखिलजी हे काय चाललंय मला मी कळत बोललो होतो गोविंदाची गाणी ऐकणारी गँग आहे ही. नाही. तुम्ही भरलत भरलं म्हणजे तुम्हाला सांगतो सोपं गाणं घ्यायला होतं किसी डिस्को में जाए. तर किसी किसी डिस्को में जाए घेऊया. डिस्को म्हणजे नाही, डिस्को म्हणजे-